नमस्कार मित्रांनो, मी संतोष पडाळ लॉगवरती आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो. आणि आज प्रजासत्ताक दिन आणि या प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज संविधान दिन आहे आणि त्याबद्दल पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचासुद्धा धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज यांनासुद्धा शतशः नमन आणि संभाजीराजांनासुद्धा. तर मित्रांनो, आज आपण जातो आहे झेंडावंदन करण्यासाठी कोंगळे ग्रामपंचायत आणि कोंगळे शाळेमध्ये. तर पाहूया आजच्या दिवसाचा कार्यक्रम थोडक्यातच. भेटूया खाली डायरेक्ट. तर आता कोंगळे गावात प्रवेश केलेला आहे, कारण का खाली शाळा आहे अगदी तळाला, गावाच्या तळाशी, आणि त्यामुळे या पाखाडीवरून आपल्याला खाली जावं लागेल पूर्ण शाळेजवळ. शाळेतल्या मुलांचं सुद्धा पदार्पण झालेलं बघतो आपण. आर्यन पटापट चाललाय आपल्यापेक्षा. कावला परग आहे ना. आज काय आहे रे? आज काय आहे सांग? 26 जानेवारी म्हणजे काय, त्याला दुसरं काय म्हणतात? प्रजासत्ताक दिन. हां मग आपण शाळेजवळ पोचलेलो आहे. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा कोंगळे नंबर 1. आणि आता या शाळेत कार्यक्रम जो असणार आहे तो झेंडावंदन म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त. शाळा तशी उत्तम सजवलेली आहे, अगदी फुगे उगे लावलेले आहेत सगळीकडे मस्तपैकी. आतमध्ये साऊंडसुद्धा चालू आहे. नमस्कार सर, नमस्कार. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. झेंडा बांधायचं काम चालू आहे ना? चालू द्या. सो आपल्याला छोट्या स्वरूपात झेंडे दिलेले आहेत जयेश कासारे यांनी. त्यांचं काम चालू आहे बघा. प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला दिलेले आहेत. हे लावा पटकन बघूया. तेव्हा काका कशा लावतात ते बघा. हा, अरे वा, मस्त सजलाय बघा ना एकदम. आणि हातात काय घातलेलं आहे? अच्छा, हा, हे बघ लावलं बरोबर. हा दाखव. आपण छोटासा झेंडा आपल्या छातीवर लावूया. हे बघा, जयेश कासरे यांनी दिलेलं गिफ्ट म्हणून. आणि आमची छोटी रेवाळी व्हिडिओ बनवते त्याबद्दल. थांबा जरा, क्रॉस ओके सर, थांबा जरा, बरोबर बसला नाही. सो झेंडावंदनचा बघतो आपण. जो झेंडा रोवलेला आहे तिथे सुद्धा अगदी रांगोळीने अगदी पूर्ण सजवलेलं दिसतंय. वरती फुगे वगैरे लावलेले आहेत. गुरुजींनी झेंडासुद्धा तयार केलेला आहे वंदन करण्यासाठी. इकडे सुद्धा फुगे. सो थोडासा निसर्गाचं सान्निध्य आहे आजूबाजूला कोंगळेगावचं हे. आणि या बाजूला कोंगळेगावची ही शाळा, नवीन इमारत झालेली ही छोटी दुसरी इमारत आहे, हिलासुद्धा सजवलेलं आहे पूर्णतः. पाडवी सरांचं सुद्धा आगमन झालेलं आहे आणि हे रिंगण आखलेलं आहे अशा प्रकारे. सो आता थोड्या वेळातच आपला हा झेंडावंदनचा कार्यक्रम इथे सादर होणार आहे. आतमध्ये फुलं नाही टाकले. एक साथ 2 किलो सलामी दो. एक साथ राष्ट्र की शुरू करेंगे. शुरू का गणाधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा
उच्छल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभाशिष मागे गाये तव जय गाता जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम जय वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम सो आपण शाळेमध्ये प्रवेश करतो आता कोंगळे शाळा दोन्ही झेंडावंदनचे कार्यक्रम आपण इथे सादर झालेले आहेत साजरा केलेले आहेत आज प्रजासत्ताक दिन 77वा हा दिन आहे प्रजासत्ताक आणि त्यानिमित्ताने आपण कोंगळे शाळेमध्ये सुद्धा आगमन झालेलं आहे छान अशी रांगोलीसुद्धा काढलेली आहे इकडे हे बघा बघतोय आपण बाजूला या झेंड्याचं प्रतीक रांगोळीमध्ये सादर केलेलं आहे अगदी छानसं काढलेलं आहे इकडे रांगोळी वगैरे छानशी अक्षी सुंदर अशी काढलेली आहे नमस्कार करायला साहेब नमस्कार हे बघा शाळासुद्धा उत्तम अशी सजवलेली आहे देखणे आणि सुंदर अशी सजवलेली आहे प्रजासत्ताक दिन 77वा हा भारतीय प्रजासत्ताक दिन आहे आणि त्यानिमित्ताने ही शाळा पूर्ण सजवलेली आहे सगळ्यांची गडबड चालू आहे आवाज चालू आहे इकडे गुरुजी चला पटकन बस स्टॉप केलं स्टॉप कर 77वा भारतीय प्रजासत्ताक दिन या दिनानिमित्त आपल्या सर्वांचं प्रथमतः सर्वांना मनपूर्वक या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि प्रिंटर वितरण कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे सोबत विद्यार्थ्यांनी भाषणे केले त्यांनी येऊन या ठिकाणी भाषण पुढे बघितलं या टिपायचं भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनमोल योगदान दिले त्या
सर्व वीर महापुरुषांना मी वंदन करते. दे सलामी या तिरंग्याला, त्यामुळे तुझी शान आहे. हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा जीव आहे. देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या थोर महापुरुषांना प्रथम वंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. मित्रांनो, आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमले आहोत. 26 जानेवारी 1948 रोजी आपल्या देशाने राज्यघटना स्वीकारली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही राज्यघटना तयार केली. खरंच आजचा दिवस सोन्याचा दिवस लागेल. एवढे बोलून मी माझी भाषण इथे संपते. जय हिंद. 26 January we are celebrating Republic Day. Republic Day is our national festival. I wish you all a very happy Republic Day. On 26 January 1950 Constitution come into force. India became a republic on this day. देशबांधवांनो, सर्वप्रथम ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनमोल योगदान दिले त्या सर्व वीर महापुरुषांना मी विनंती करते आणि माझं छोटंसं भाषण सुरुवात करते. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना झाली. आपल्या सर्वांना माहिती आहे. तेव्हापासून आजपर्यंत सर्व भारतीय दरवर्षी प्रजासत्ताक दिन साजरा करतात. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य दिले. तरी तिथे कोणतेही राष्ट्रीय सत्ता नव्हते. बऱ्याच विचारांनी केल्यानंतर डॉक्टर भीमरावजी आंबेडकर म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापना करण्यात आली होती. आपला भारत देश स्वातंत्र्य प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक क्रांती आपल्या जीवाची पर्वा केली नाही. आजही देशाच्या सेवेसाठी सैनिक अहोरात्र मातृभूमीच्या सेवेसाठी सज्ज आहे. शेवटी जाता जाता एवढेच बोलेल की दे सलामी या तिरंग्याला, ज्यामुळे तुझी शान आहे. हा तिरंगा नेहमी राहू दे जोपर्यंत तुझा जीव आहे. मी माझ्यापासून शकते. जय हिंद. सो आपण कार्यक्रम तर चालूच आहे आणि या कार्यक्रमामध्ये थोडीशी काही भाषणं पण झालेली आहेत. सत्कार समारोहसुद्धा झालेला आहे. पुष्पगुच्छ दिलेला आहे. आता आपण कवायत बघणार आहोत. कवायत कोणती आहे? हां, शिकवलेलं आहे ना गुरुजीने? गुरुजी किती वेळेची कवायत आहे? हा गुरुजी, ओ गुरुजी किती वेळेची कवायत आहे? कवायत किती वेळ म्हणजे किती? 5 मिनिटाचा. अच्छा, 5 मिनिटात. ओके. मॅडम हे काय नेमकं? कम्प्युटर आणलं. अच्छा, म्हणजे साईदेवी ही कोण आहे? आपले साईदेवी मेडिकल आणि एज्युकेशन चॅरिटेबल. तर मित्रांनो, आपण आत्ता बघतोय की साईदेवी मेडिकल आणि एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे जी काही प्रथमतः जो प्रोजेक्टर टी व्ही दिलेला आहे तो त्याने दिलेला आहे आणि यानंतर आता हा कम्प्युटर आहे. बघूया आपण त्याची जोडणी केली जाते कशा प्रकारे. नमस्कार. आज साई दिव्य मेडिकल अँड एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या विद्यमाने शाळेमध्ये संगणक आणि प्रिंटरचं वितरण. उपस्थित सर्व माझे सहकारी, शाळेचे मुख्याध्यापक,
शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष, उपस्थित ग्रामस्थ, गावाचे प्रथम नागरिक आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आज आम्ही पोंगळे जिल्हा परिषद शाळेमध्ये उपस्थित आहोत. मागे 2-3 वर्षापूर्वी आल्यानंतर शाळेची गरज लक्षात घेऊन संतोष शिर्के, आमचे मित्र संतोष शिर्के यांच्या सहकार्य किंवा यांनी सुचवल्याप्रमाणे या शाळेचा सर्वे केला गेला. शाळेचा सर्वे केल्यानंतर शाळेची गरज ओळखून आपण LED TV शाळेला भेट म्हणून दिली होती. मुंबईसारख्या शहरामध्ये किंवा आपण जर जिल्ह्याचं गाव असेल किंवा तालुक्याचं गाव असेल तर त्या ठिकाणी मुलांना अद्ययावत शिक्षण मिळतं. मग खेडेगावातल्या विद्यार्थ्यांना ती सुविधा का मिळू नये, अगदी हेच उद्दिष्ट ठेवून साई दिवे मेडिकल अँड एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट गेली 14 वर्ष सातत्याने शिक्षण क्षेत्रामध्ये काम करते आणि या क्षेत्रात काम करत असताना अतिशय आनंद वाटतो की ज्या मराठी शाळा आहेत त्या मराठी शाळांमध्ये आज पटसंख्या कमी होत असताना शाळा बंद होताना आपल्याला बऱ्याचशा बघायला मिळतात आणि त्या शाळा जगवण्याचं किंवा त्यांना धगधगत ठेवण्याचं काम जे सुजाण नागरिक आहेत ते प्रयत्न करत असतात आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवणं. आम्ही बघतो काही काही ठिकाणी तर 7 आणि 8 विद्यार्थी संख्या आहे, म्हणजे अक्षरशः ती शाळा नावाला चालू आहे. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना विद्यार्थी संख्या कमी असली की शिक्षकांची संख्या सुद्धा कमी होते आणि अशा वेळेला 3-4 इयत्तेची मुलं जर एका शाळेत असतील तर 1 किंवा 2 शिक्षक त्या मुलांना कशा हाताळणार. त्यांना एक विद्यादानाचं कार्य करणं तर त्यांचं कर्तव्य असतं, पण या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या अडथळे येतात त्या अडथळे ओळखून डिजिटलायझेशनचं काम संस्थेने हाती घेतलं. गेल्या 14 वर्षामध्ये आतापर्यंत म्हणजे कालपर्यंत आम्ही ज्या शाळा केल्या 109 शाळा डिजिटल झालेल्या आहेत आतापर्यंत. सो मित्रांनो, आपला शाळेतला कार्यक्रम संपलेला आहे आणि त्यामुळे आता आपण परतीच्या प्रवासाला निघतोय. सगळं आटपलेलं हो चालेल कार्यक्रम आणि पुन्हा एकदा सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.